माझे नागपूरमधले खूप सुरुवातीच्या स्नेहांपैकीचे स्नेही विलास काळेजी, विलास भालेकरजी, माझे ज्युनियर जे होते आणि आता स्वतःच्या राईट्स मध्ये मोठे वकील आहेत, ज्यांच्या वडिलांबाबत आणि ज्यांच्या कार्याबाबत मी नेहमीच चकित राहिलेलो आहे, रवी सन्यालजी, मला तलवार ज्यांनी आज देऊ केली, माजी सैनिक आणि विदर्भाचा मोठा सपोर्ट संदेश सिंगलकरजी आणि त्यांच्या पत्नी प्रमोद पांडेजी, पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप मोहित्राजी, खऱ्या अर्थाने आज आपल्याला दिसते ती विदर्भाची चळवळ ही विदर्भाच्या पत्रकार संघाने उभारलेली चळवळ आहे, हे कधीही विसरून चालता येत नाही. आणि मी आपल्याला असं अर्जून अशा करता सांगतोय की कृपया लक्षात घ्या, जर पत्रकारांना ज्यांचा रोजचा धंदाच आहे काय घडतं याच्याबद्दल लिहिण्याचं, त्यांना जर वाटत असेल की वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही, तर मग हा समाजाचा आवाज नाही तर कोणाचा आवाज? प्रदीप मोहिताजी, आज 4 वाजता मी टिळक पत्रकार संघात येऊन मी इथलं प्रेसमध्ये विदर्भाबाबत पुढे काय करायचं हे सविस्तर सांगणारच आहे. विकास माले जी, प्रकाश मेहरिया जी, आपने बहुत मेहरबानी की यहाँ में आके हमें धैर्य देने की. नागपुर में पहली ऑर्गेनाइजेशन नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स थी जिसने विदर्भ को सपोर्ट किया, और उसके बाद हमारे तेजिंदर सिंह के मदद से MIDC की ऑर्गेनाइजेशंस ने भी विदर्भ का समर्थन किया. अक्सर में बंबई में पूछा जाता है कि छूट-फूट 3-4 लोगों के बावजूद आपको सपोर्ट कहाँ है. आप यानी मुझे वैयक्तिक रूप से नहीं, विदर्भ के मूवमेंट को. मैं उनको समझाता हूं इतना बड़ा सपोर्ट है कि मैं बचा नहीं पाऊंगा. यदि वो अपेक्षा रखते हैं कि नागविदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स के बिजनेसमैन दुकान को ताले लगा के रास्ते पे आए तो उसकी कोई जरूरत नहीं विदर्भ को. विदर्भ का काम समर्थन से चलता है. आप जानते हैं, मैं जानता हूं, इतवारा बाजार ने जांबुवंतराव जी की मूवमेंट पोसी थी. महल के कारण लोकनायक बापूजी आणि चुनके आए थे. नागपुर का बिजनेस और विदर्भ का बिजनेस हरदम विदर्भ मूवमेंट के पीछे खड़ा है. आता हे सांगितल्यावर नेहमीच पश्चिम महाराष्ट्राचे लोक विचारतात, अहो पण हे हिंदी भाषिकांचे लोक, तुम्ही मराठी भाषिकांचे लोक, हे कसं काय होतं आणि हे लोक मग राज्य कशावरून करणार नाही. माझ्या डोक्यात शिरलंच नाही कधी. हे लोक आणि तुम्ही लोक म्हणजे काय? मराठी बोलले म्हणजे चांगले आणि हिंदी बोलले म्हणजे वाईट. माझी भाषा अरबी हिंदी नाहीये का? आणि हिंदी भाषिकांची अरबी भाषा मराठी नाहीये का? नागपुर के ठेले पे जो भाषा में हम पान मांगते हैं वो नागपुर की बोली है. और इसके लिए मुझे कोई सिफारिश पत्र की जरूरत नहीं है कि ये हिंदी भाषिक है या मराठी भाषिक है. हे मी एकदा करता स्वच्छ करतो. हा वाद विदर्भाकरता नव्हेच. आपण हिंदी बोलायचं का मराठी बोलायचं हा वाद कुठला? मी स्वतः आणि नाव लावतो, आमचे 13 पिढ्या पूर्वीच्या तेलंगणामधून अन्नमवार नावाचे ब्राह्मण विदर्भात आले. आम्ही तेलंगी, मराठी बोलतो, हिंदी बोलतो.
ब्राह्मण असल्याचं विदर्भात कोणाला दुःख नाही, माझ्या पश्चिम महाराष्ट्रात दुःख होतं. हा वाद आपल्याकडे नव्हता. हिंसेची, हिंदू मुसलमानांची दंगल विदर्भात झालेली नाही, ही आपली महानता आहे. आपल्याकरता धर्म आणि जात निरर्थक आहेत. नागपूरमध्ये गेवावरी सारखा पारसी निवडून आलेला आहे, विलास उत्तमवारांसारखा बहुजन समाजाचे रिप्रेझेंटेटिव्ह निवडून आलेले आहेत, आणि नितीनजी गडकरींसारखे RSSचे मेंबर देखील निवडून आलेले आहेत. ही महानता आहे आपली, आणि आपल्याला याचा त्रास नाही. मी तेजिंदर सिंगच्या वडिलांना अनेक वेळा गमतीने म्हणतो कि विदर्भ का जब राज बनेगा तो बाप का बेटा मंत्री बनेगा. आणि तेजिंदर मला म्हणतात कि साहब पंजाब होता तो मैं शायद मंत्री बनता. आणि मी त्यांना सांगतो कि यदि अपने देश में एक राज है जहां बाहर का आदमी भी मंत्री बन सकता है तो वो विदर्भ है. गुलाम नबी आझाद आपले इंदिराजी देशभर हरल्यात, तेव्हा वसंतराव साठ्यांनी त्यांना वर्ध्याची कॉन्स्टिट्युएन्सी ड्यू केली होती, तुम्हाला माहित आहे. आणि फार दूर कशाला जा, डॉक्टर नरसिम्हा रावांना आंध्र विद्यापीठाने जेव्हा डिग्री दिली नाही, नागपूर विद्यापीठाने दिली. आपल्या प्राईम मिनिस्टरना आठवण करून देतो की महात्माजी गुजराथेतला साबरमती आश्रम सोडून वर्ध्याला आले. काहीतरी तर या जमिनीची महानता आहे, जी भाषेशी, धर्माशी संबंध ठेवत नाही. आणि जर ठेवत असती तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला का दीक्षा घेतली असती? कधीतरी विदर्भ समजून घ्या. विदर्भाचं टेक्स्चर काय, विदर्भाचं फॅब्रिक काय, विदर्भात कोण आहे? ब्रिजलाल बियाणीजींनी मध्य प्रदेश हाऊसमध्ये ठराव आणला होता बॅरिस्टर देशमुखांबरोबर की CP अँड बेरार मधून विदर्भाचं वेगळं राज्य करा. मला मारवाडी मराठी समजत नाही. नवभारत प्रेस आमचे मित्र महेश्वरीजी नागपुरातून चालवतात, देशभर आहे. हल्दीरामचा धंदा नागपूरहून होतो, देशभर आहे. कोणी म्हणावं की हे लोक बाहेरचे आणि हे लोक आतले, आम्हीच म्हणायला पाहिजे आमचे कोण आणि दूर दुसरे कोण. हक्क काय पोहोचतो पश्चिम महाराष्ट्राला आम्हाला सांगायला की हा तुमचं राज्य तिराईत चालवतील? तुम्हाला जे तिराईत वाटतात ते आम्हाला आप्त वाटतात, ते आम्हाला आमचे वाटतात, आणि त्यांना आम्ही त्यांचे वाटतो. हे प्लीज समजून घ्या की विदर्भाचं राजकारण हे कधीही धर्माचं राजकारण नव्हतं, जातीचं राजकारण नव्हतं, भाषेचं राजकारण नव्हतं. ही राजकारण त्यांना भोग ज्यांच्या राजकारणाला या चाकांपलीकडे चालनाच नाही. आपण विदर्भाचा विचार करतोय. मी ऍडव्होकेट जनरलशिपचा राजीनामा दिला म्हणून विदर्भ मुव्हमेंटला चालना मिळते असं कोणी समजत असेल तर तो गैरसमज आहे. मी ऍडव्होकेट जनरल असताना देखील विदर्भवादी होतो, हे माझ्यापेक्षा जास्त माझ्या मुख्यमंत्र्यांना माहित आहे. हे खरं आहे की 1-2 महिने ते माझ्या ऑफिसमध्ये येत होते. परवाच मी एका न्यूज चॅनलला सांगितलं की माझं ऑफिस काही दिवसांनी त्यांच्या वॉर्डाचं ऑफिस झालं असं स्वरूप आलं होतं. माझ्या पक्षकारांना बसायला जागा नव्हती, इतके त्यांचे लोक तिथे येऊन बसायचे. पण मुख्यमंत्र्यांना जेव्हा मला हे पद स्वीकारण्याचं त्यांनी रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांना अर्जवून मी सांगितलं की विदर्भाच्या बाबतीत जर एखादा मुद्दा आला ज्याचा मला त्रास होत असेल तर तो मला नाही महाराष्ट्राकरता आर्ग्यू करता येणार.
तर हे त्यांनी त्याही वेळेला मानलेलं होतं की अशी जर स्थिती आली तर आपण आर्ग्यू करायची गरज नाही, दुसऱ्या कोणी करावी. याच्याबद्दलच्या सविस्तर गोष्टी आता पुन्हा पुन्हा दोहरावायची गरज नाही, या सर्वांना आता माहित आहे. पण विदर्भाबद्दल तुम्हाला सांगतो, एक प्रवाद की विदर्भ हे मराठी भाषिकांचं राज्य राहणार नाही म्हणून विदर्भ देऊ नये, कारण मराठी भाषिकांचं राज्य राहिलं नाही तर इथे मराठी भाषिकांचं शोषण केल्या जाईल. हा विचार खरा आहे का खोटा आहे ते सोडून द्या, पण आज महाराष्ट्रासारख्या मराठी भाषिकाच्या राज्यामध्ये विदर्भाचं शोषण होत आहे का नाही होत आहे? मग नवीन राज्यामध्ये कमी शोषण होईल का जास्त शोषण होईल हे आम्हाला शोषण करते होतात कोण सांगणार आहे? काहीही गरज नाही आम्ही कोणाचं ऐकून घ्यायला. आणि आमचं शोषण होतं का नाही होत आणि कोण करतो आणि कोण करत नाही हे आम्ही ठरवतो. माझ्याच भावाने माझ्याकडून काही मागितलं किंवा मी त्याला काही दिलं तर याला मी शोषण समजत नाही, याला मी घरवंदा समजतो, याला मी आमच्यामधलं देवणघेवण समजतो. कारण मला एका परिवारात एक भाऊ हिंदी आणि एक भाऊ मराठी दिसतच नाही, मला एकच परिवार दिसतो. हा झाला हिंदी मराठी भाषिकांबद्दलचा वाद. दुसरा एक मोठा प्रवाद आहे की विदर्भ वेगळा झाला तर विदर्भ खाईल काय. आणि हे एकदा मी एका टेलिव्हिजन मध्ये सांगितलं होतं आणि त्याच्या मिरच्या अजूनही झोमतायत लोकांना. मी म्हटलं हा प्रश्न नाही की विदर्भ वेगळा झाला तर विदर्भ खाईल काय, हा प्रश्न आहे की विदर्भ वेगळा झाला तर महाराष्ट्र काय खाईल. आज गेले 60 वर्ष विदर्भाच्या भरोशावर ज्यांच्या पाण्यात पोळीचा तुकडा पडतो तो महाराष्ट्र. आम्ही घाम गाळतो, आम्ही निर्मिती करतो आणि आमच्या हिश्श्याचं लुटून घेऊन जाणारे लोक यांनी आम्हाला विचारावं की आमचा हात सोडलात तुम्ही तर तुम्ही खाणार काय. राजा मी काही बी खाईन, तुला काळजी करायचं कारण नाही. मला सुधारते मला काय खायचं काय नाही खायचं ते. आणि जर आज माझा शेतकरी भुका बसलेला असेल, मी बसेन 2 टायमाला भुका, तुला काय फरक पडतंय. नाहीतरी तू तर देत नाहीये मला काही. कृपया विचार करा, प्रश्न विचारणारे कोण. म्हणजे एखाद्या बँकेने तुम्हाला तुमचाच पैसा परत द्यायचा नाही आणि मग विचारायचं अरे बँकेच्या दाराला का धडक्या देतो, बँकेने पैसा नाही दिला तर तू जगणार कसा. मुळातच देत नाही आहात तुम्ही पैसे आणि धडक्या म्हणून का पाडू नये त्या बँकेचं दार आणि स्वतःच्या हक्काचा पैसा काहीच करून घेऊ नये. हिंसेबद्दल मी बोलत नाहीये, हिंसेबद्दल मी बोलेल थोडासा नंतर, पण आधी तुम्हाला चुकीचे प्रवाद डोक्यातून काढून टाका. महाराष्ट्राच्या बाहेर पडलो तर खाऊ काय हा प्रश्न तुम्हाला भेडसावेल असं महाराष्ट्राचं म्हणणं आहे. महाराष्ट्राने 60 वर्षाच्या राज्यात धरणं सुद्धा बांधली नाहीत, पाणी सुद्धा पोहोचवलं नाही. आमचे शेतकरी पावसावर वर्षातून 1 वार शेती करतात आणि त्या शेतीच्या उत्पन्नातून जगतात. माझे मित्र राम नेवलेजी, विजय जावंतीजी या बाबतीत बोलण्यावर अधिकारी आहे, त्यांच्याकडून ऐकून घ्यावं. कधी कधी कुठल्याही तऱ्हेने महाराष्ट्राच्या पैशावर विदर्भाचा शेतकरी अवलंबून नाही, तो देवाच्या पावसावर अवलंबून आहे. आज आपण महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर तसाही महाराष्ट्र आपल्याला पैसा देतच नाहीये. आपल्याला स्वतःचं कार्य स्वतः सुधारून घ्यावं लागेल. महाराष्ट्र आपल्याला पैसा देत नाही, किंबहुना मी अतिशय विचार करून बोलतोय. उद्या
तुम्ही म्हणाल आडेसाहेब तुम्ही असं उगीच बोलला. नाही, मी विचार करून बोलतोय. महाराष्ट्र विदर्भाचा पैसा चोरतो म्हणजे खिशातून काढून घेऊन जातो. याच्याबद्दल माननीय जिचकार साहेबांनी, विद्वान होते, माझे मित्र होते, नागपूरच्या विद्वानांची जर यादी केली तर फार अग्रगण्य स्थान राहील त्यांचं. अतिशय प्रभावी मंत्री होते. त्यांनी एकदा एक थिसिस मांडला. मी 25-एक वर्षापूर्वीच बोलतोय, ज्याच्या व्हाईट पेपर ऑन विदर्भ म्हणून. त्यांचं म्हणणं असं होतं की केंद्र सरकारच्या पैशाच्या भरोश्यावर विदर्भ जगतो, महाराष्ट्राच्या पैशावर विदर्भ जगतो, आणि हे पैसे जर बंद झालेत, मग विदर्भाचं जर राज्य झालं तर विदर्भाला जगता येणार नाही. मी ते खंडन इथे करत नाहीये. त्याचं खंडन डॉक्टर बोरकर नागपूरचे विद्यापीठाचे कुलगुरूंनी तेव्हाही केलं होतं. डॉक्टर श्रीनिवास खादीवाले आपले अग्रगण्य इकॉनॉमिस्टनी केलं होतं. डॉक्टर पितळे इकॉनॉमिस्ट त्यांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे मी पलीकडे जाऊन आणखीन काही श्रीकांत जिचकारांबद्दल बोलण्याची गरज नाही. पण विदर्भाचा पैसा पश्चिम महाराष्ट्र नेतो, याचे उतारे दांडेकर कमिटी रिपोर्ट पासून, म्हणजे 1986 पासून इंडिकेटर अँड बॅकलॉग कमिटीमध्ये, म्हणजे सन 2000 मध्ये, ते आता दिलेल्या केळकर कमिटी रिपोर्ट म्हणजे 2015 साल पर्यंत आकडेवारी आहे की किती विदर्भाचा पैसा पश्चिम महाराष्ट्राने चोरला. आता पश्चिम महाराष्ट्राला चोरला हा शब्द आवडत नाही, आणि तुमच्या आणि आमच्या पांढरपेशा लोकांना कोणी चोर आहे म्हणायला आपल्याला फारसं अनुचित वाटतं. म्हणून आपण पैसा चोरण्याच्या क्रियेला बॅकलॉग म्हणतो. बॅकलॉगचा अर्थ मला जो पैसा मिळायला हवा होता तो मला मिळाला नाही, तो दुसऱ्या कोणी घेऊन गेला. आणि मुजोरी बघा, म्हणजे माझा पैसा दुसरं कोणी घेऊन जातं हा भाग तर एक झाला, पण दात विचकून आम्हालाच सांगतात की अहो तुमचे लीडर नालायक होते, आम्ही पैसा घेऊन गेलो, तुम्ही तर थांबवू शकले नाही. हे थोडक्यात तुम्ही नालायक, आम्ही खूप चांगले चोर, म्हणून आम्ही तुमचा पैसा देऊ शकतो आणि तुम्ही काही करू शकत नाही. हा युक्तिवाद पश्चिम महाराष्ट्र रोज मांडतो कि तुमचे लीडर तो कोई काबिलियत के ही नहीं थे, आपके लीडर तो हमको रोक भी नहीं सके, आम्ही आमचा विकास करत होतो आणि तुमचे लीडर काय करत होते. मला एक त्यांना खूप सोपा प्रश्न विचारावासा वाटतो, तो मी पुष्कळदा विचारतो. त्या प्रश्नाचं उत्तर देणं प्रत्येक पश्चिम महाराष्ट्राचा लीडर टाळतो. आमचे लीडर नालायक होते असं आम्ही 1 मिनिट धरून चालू. तुम्हाला बरं वाटतं ना मी म्हटलं की माझा लीडर नालायक होता, ठीक आहे, माझा लीडर नालायक होता. पण काय हो, यशवंतराव चव्हाणांपासून पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत पश्चिम महाराष्ट्राच्या लीडर पैकी एकाही लीडरला असं वाटलं नाही का की मी विदर्भाचा देखील लीडर आहे आणि विदर्भावर न्याय करणं हे माझं कर्तव्य आहे. पैसा चोरून नेताना पश्चिम महाराष्ट्राचा विकास हा पैसा विदर्भाचा आहे, त्यांच्या कामाकरता दिलेला आहे, तर आपण हा पैसा विदर्भाकरता वापरावा. कारण मुख्यमंत्री म्हणून मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, ज्याच्यात विदर्भही येतो, हा विचार त्यांच्या डोक्यात कधीच आला नाही का. मनस्थितीचा विचार करा. विदर्भाला जबरदस्ती महाराष्ट्रात घालण्यात आलं, मराठवाड्याला तसंच निजामाच्या राज्यातून महाराष्ट्रात घालण्यात आलं, पण मत ऐक्य, विचार ऐक्य, कॉमन बेस कधीच निर्माण नाही झालाय महाराष्ट्रात. आज 60 वर्ष झाली आहेत महाराष्ट्राला. महाराष्ट्राला कधीच असं वाटलं नाही की आपलं एक राज्य आहे. महाराष्ट्राला नेहमीच वाटलं
की एक विदर्भ आहे, एक मराठवाडा आहे आणि बाकी सगळे आम्ही आहोत. आणि इकडून पैसा घ्या, तिकडून पैसा घ्या. का? हक्काचं आहे आमच्या महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्य असेल तर पैसा महाराष्ट्राचा आहे. तुम्ही मागा हवा तर पैसा, इच्छा झाली तर देऊ, नाही झाली तर नाही देऊ, दिलेला पैसा परत घेऊ. वळवतात पैसा. गव्हर्नरने डायरेक्टिव्ह दिलेले आहेत 2002, 2003, 2004 मध्ये की दिलेला पैसा वळवून पश्चिम महाराष्ट्रात देऊ नका, विदर्भातच खर्च करा. मग आता वळवणं बंद झालं पण खर्च नाही, ट्रेजरीत पडून राहतो पैसा, खर्च नाही केला. पुढल्या वर्षी नवीन बजेटमध्ये वळवण्यात येतो. गव्हर्नरनी 2004 नंतर डायरेक्टिव्ह दिल्यात, पैसा खर्च जरी झाला तर तो परत नाही जाणार, विदर्भाकरताच वेगळा ठेवण्यात येईल. फलित काय? डेव्हलपमेंट बोर्डातून निष्पन्न काही निघालं नाही. मामा किंमतकरांसारखे लोक आपल्याकडले, गोविंदभाई श्रॉफ सारखे लोक मराठवाड्यातले डेव्हलपमेंट बोर्ड आणण्याकरता अख्खी हयात झगडले, काहीही मिळालं नाही. डेव्हलपमेंट बोर्ड आल्यानंतर पहिलं भाष्य कोणी केलं असेल तर नाशिकरावजी तिरपुडेंनी केलं की डेव्हलपमेंट बोर्डने फायदा होणार नाही म्हणून. विचार करा किती पुढला विचार करणारे आपले नेते होते. आज डेव्हलपमेंट बोर्डने फायदा झाला असता तर असे बोर्ड दिसले असते का तुम्हाला? हमारे बच्चों का क्या होगा? या बोर्डांमध्ये विचारलं जात आहे की आमच्या मुलांना नोकऱ्या कुठून मिळणार. व्हॉट्सअपवर कधी कधी पश्चिम महाराष्ट्राचे लोक टाकतात ते कॉमेंट वाचून जहरी लागतं. भीक मागत फिरणारी तुमची मुलं, कुठली काळवंडलेली काय भाषा बोलणारी तुमची मुलं, या मुलांकरता आम्ही लाथ मारली तरी कमी पडते अशी भाषा बोलल्या जाते. भाषेवर जाऊ नका. वामनराव चटर्जी, आपला राग आणि उद्वेग मी समजू शकतो. आपण जे काही चंद्रकांतजी खैऱ्यांबद्दल बोललात, जे काही आपण नितीश राणेंबद्दल बोलला नाही त्याचं मी समजू शकतो. पण मी आपल्याला हात जोडून सांगतो, हे विदर्भाचं कल्चर नाही. चंद्रकांतजी खैरे हे माझे जुने पक्षकार आहेत. बाळासाहेब ठाकरे देखील होते, छगन भुजबळ देखील होते, अजितदादा पवार देखील होते. किती जंत्री मोजवून देऊ सांगा तुम्हाला, पण ते जाऊ द्या. एखादा पक्षकार जेव्हा म्हणतो की वकिलाचे पाय तोडील, तेव्हा कुठेतरी तो आयदर प्रेमाने तरी म्हणतो किंवा उद्वेगाने तरी म्हणतो. माझ्या वकिलीमुळे जर त्यांना त्रास झाला असेल तर मी वकील या नात्याने त्यांची माफी मागतो, मला काही प्रॉब्लेम नाही. मी त्यांना जाणतो, शहाणा माणूस आहे, विचारवंत माणूस आहे, मोठा नेता आहे. एखाद्या त्या उंचीचा नेता जेव्हा असे उद्गार काढतो तेव्हा त्या उद्गाराच्या मागल्या भावनेचा विचार करा. कुठेतरी त्यांना माझ्या भाष्यामुळे त्यांची पायाखालची गादी हलतीये का याची भीती निर्माण झालेली असते. कुठेतरी त्यांना असं काहीतरी बोलावं लागतं किंवा करावं लागतं जेणेकरून त्यांचे जे व्होटिंग पब्लिक आहे त्यांना वाटेल की हा मोठा नेता आहे. आज तुम्ही माझे खटाखटा फोटो काढलेत, मी तलवार धरून उभा होतो तेव्हा चांगली गोष्ट आहे. तुम्ही मला जर खरी तलवार दिली तर ती मला पेलणार सुद्धा नाही हे मला माहित आहे. मी शिवाजी महाराज नाही, मला माझी उपलब्धी माहित आहे. माझी उपलब्धी मी जर वापरायची असेल तर ती कुस्तीच्या फडात उतरून वापरणं महामूर्खपणा होईल. पण जर मी म्हटलं की ह्या तलवारीने मी आता स्वतंत्र विदर्भाचा लढा पुढे देतो तर टाळ्या, लोकांना अति आनंद होतो. हा एक मानसिकतेचा भाग आहे. हीच मानसिकता
वापरण्यात येत आहे जेव्हा चंद्रकांतजी सारखे प्रगल्भ नेते किंवा तरुण रक्ताचे राण्यांसारखे मुलं याच्याबद्दल बोलतात. कुठेतरी त्यांचा एक विचार स्वतःच्या कॉन्स्टिट्युएन्सी बद्दल असतो आणि स्वतःच्या प्रस्थापित सत्तेला धक्का बसू नये म्हणून असतो. या स्वरूपात ते समजून घ्या. हे मी अनेक वेळेला पोलीस कमिशनर पासून माझ्या पत्नींपर्यंत सर्वांना समजवायचा प्रयत्न केला. सगळेजण म्हणतात ते सगळं खरं आहे आणि पण जरा प्रोटेक्शन राहू दे. का? कारण असा काही एलिमेंट आहे समाजातला ज्यांना हा फरक समजत नाही आणि ते येऊन काठीने तुम्हाला मारतील. ते घडलं तर ते घडेल, आता बघू काय व्हायचं त्याचं. पण मी तुम्हाला सांगतो, असा जो एलिमेंट आहे पर्टिक्युलरली हिंसेमध्ये विश्वास ठेवणारा, पुष्कळदा त्यांना समोरचा माणूस का सांगतोय हे माहीत नसतं. जर मी समजावून सांगू शकलो की बाबा रे, विदर्भाचा विकास होत नाही आहे, आमच्या मुलांना नोकऱ्या मिळत नाहीत, आमच्या शेतकऱ्याला पाणी नाही, म्हणून मला विदर्भ हवाय. जर मी म्हणत असलो की मराठवाड्यामध्ये फक्त 5 टीएमसी पाणी आता शिल्लक आहे, लातूर सारख्या ठिकाणी 26 दिवसातून एकदा नळाला पाणी येतं, शेतकऱ्यांचं तर सोडून द्या, शेती करता पाणी नाहीये, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे. तर हा कुठेतरी सर्वसामान्य माणूस विचार करतो, याच्याबद्दल विचार करून स्वतःच्या कन्क्लुजन्सला येतो. या उपर कोणी माथे फेरू असतात, हे एका विशिष्ट तऱ्हेने वाटतील. पण मी जे बोलतोय ते कधीच त्या लोकांना खुश कराय करता किंवा त्या लोकांना भीती दाखवण्याकरता मुळीच बोलत नाहीये. कृपया समजून घ्या, माझा शिवसेनेवर कोणताच आकस नाही. मनसेच्या राज ठाकरेंनी फार सुंदर प्रश्न विचारला 3-4 दिवसापूर्वी. ठाण्याचे बोलविते धनी कोण आहेत आणि हे स्वतः करता बोलतायत का भाजप करता बोलतायत का RSS करता बोलतायत? विचार करायला लागणारा प्रश्न मांडलेला आहे त्यांनी. आता त्यांना विदर्भ माहीत नाही, त्यांना हे कदाचित माहीत असेल किंवा कदाचित माहीत नसेल की माझे आजोबा लोकनायकाने याच कॉन्स्टिट्युएन्सी मधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडून गेलेले होते. ते स्वतः इंडियन नॅशनल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, म्हणजे ज्या पोझिशनवर आज सोनिया गांधीजी आहेत त्या पोझिशनवर राहिलेले होते. आणि त्याच बापूजी यांनी काँग्रेसने जेव्हा विदर्भ देत नाही म्हटलं, तेव्हा पुढलं इलेक्शन नागपूरमधून विदर्भाकरता विदर्भ राज्य आंदोलन समिती, नागविदर्भ आंदोलन समिती म्हणत तिच्यातर्फे लढवून काँग्रेसला हरवून जिंकून आलेले होते. मी स्वतः काँग्रेसमध्ये नाही, भाजपमध्ये नाही, कधीही RSS मध्ये नव्हतो. पण जर मागो वैद्यांसारखा विचारवंत आज विदर्भाचं राज्य व्हायलाच पाहिजे असं म्हणत असेल तर ह्याचा विचार करा असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंचं मी अभिनंदन करतो. कारण ते विचार करायला सांगतायत आपल्याला. नुसतंच पाय तोडून द्या रे, डोकं फोडून द्या रे, मुंडी छाट करा रे असं बोलत नाहीये. शेवटी विचार करून जर आपल्याला असं वाटत असेल की नाही विदर्भाचं राज्य नको तर नको. विदर्भाच्या राज्याची डिमांडच नाही असं एक शेवटचं आर्ग्युमेंट केलं जातं. अहो तुम्ही काय म्हणता विदर्भाच्या राज्याची डिमांड कुठे आहे? तुम्ही एवढे मोठे नागपूरला आले, त्या सभेमध्ये 300-500 लोकांच्या पुढे कोण होतं वगैरे वगैरे वगैरे. मी त्यांना गमतीने सांगतो की जर आज 300-400-500 लोक जरी जमवता आलेत तरी मी त्यांना माझ्या खिशातून एकही पैसा देऊन भाडोत्री ट्रकामध्ये लोकांना भरभरून बसवून
त्यांना दुपारी समोसा चहा देऊन आणून मला बसवावं लागत नाही. मी स्वतः महालाच्या कोपऱ्यात आणि इतवाराच्या रस्त्यांवर 25-30 वर्षापूर्वी माझ्यासमोर 4 लोक असले तरी भाषण द्यायला तयार होतो विदर्भाचं, आणि आजही द्यायला तयार आहे. त्याच्यामुळे विदर्भाला खरोखर डिमांड आहे का नाही हे जर पाहायचं असेल तर विदर्भाच्या माणसांना रस्त्यावर विचारा, हिंमत असेल तर विचारा. इनफॅक्ट मी मराठवाड्याच्या लोकांना हेच सांगितलं की मराठवाडा वेगळा व्हायला हवा हे माझं मत आहे. मराठवाड्यावर विदर्भाहूनही जास्त अन्याय होतोय हेही माझं मत आहे. पण मराठवाड्याची मुव्हमेंट अजून नाही. विदर्भाच्या मुव्हमेंट वरून अपेक्षा करू नका की विदर्भाचं राज्य होत आहे म्हणून मराठवाड्याचं राज्य होईल. आधी मुव्हमेंट करावी लागते. हे समजावून सांगत असताना जनमानसाबद्दल बोलत होतो मी. विदर्भाचा जनमानस आज वेगळ्या विदर्भाच्या बाजूनी आहे. इथे गडचिरोलीच्या एका टोकातून बंडू धोत्रे सारखे लोक आलेले आहेत, दुसऱ्या टोकातून जीवतोडे गुरुजींसारखे लोक आलेले आहेत, चंद्रपूरमधून वामनराव चटपजी आलेले आहेत, आणि बुलढाण्यामध्ये 3 तारखेला जी सभा होतीये येऊन बघा जनमत. काय जनमत आहे ती? अशोकराव, हो, कमांडर अशोकरावांची मिलिटरीच्या लोकांनी घेतलेली सभा. इथे 3-4 मिलिटरी ऑर्गनायझेशन बसलेले आहेत, निवृत्त सैनिकांच्या वेगळ्या विदर्भाला समर्थन करणाऱ्या. काय घेणं देणं? सीमेवर लढणारे हे पुरुष ज्यांची अख्खी हयात तुमच्या आमच्या संरक्षणाकरता वेचून टाकली, यांनी आज विदर्भाकरता का म्हणून उभं राहावं? मागणी आहे म्हणून उभे आहेत. मागणी नसती तर कशाकरता उभे राहिले असते? आणि मी काही वैयक्तिक घरी जाऊन त्यांना अर्ज करून नाही आलो, यावं राजे तुमच्याशिवाय कसं जमतं हो, या आपली हे करायची गरज नव्हती पडली आम्हाला. विदर्भाची मागणी आहे की नाही याच्याबद्दलचा वाद जनमंच सारख्या संस्थेने केव्हाच निकालात काढलेला आहे. आपल्या जवळ असलेले चंद्रकांतजी वानखेडे आणि अनिल किलोर यांच्यासारख्या लोकांनी विदर्भातल्या 4 प्रमुख शहरांमध्ये जनमताचा कौल घेतला होता. 97% पासून 87% दरम्यान गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ आणि अमरावती इथली मतं पडली होती. आणि ज्याच्यामध्ये 2 ठिकाणी शिवसेनेचे खासदार होते, आहेत, आजही आहेत. तिथे 85% वोट आहे विदर्भाला. विदर्भाचा कल असा सगळीकडे घ्यावा असं एकदा मी रिक्वेस्ट केली आमच्या जनमंचच्या अध्यक्षांना. तेव्हा ते म्हणाले, ठाणेसाहेब, घ्यायची तर आमची इच्छा होती, पण एखाद्या गावात पोल घ्यायचा असेल तर 8 ते 10 लाख रुपये खर्च येतात, तेवढा पैसा आमच्याकडे नाही. आता आपण जर मागितलं कोणाला तरी तर पैसा मिळण्याची डेफिनेट पॉसिबिलिटी आहे. जांबुवंतराव बाबतचं एक फार सुंदर गोष्ट सांगितली जाते. आगगाडी भरून लोकांना ते दिल्लीला घेऊन जायला निघाले होते. स्टेशनवर आगगाडी भरलेले विदर्भवादी बसलेले, आणि स्टेशन मास्टरनी गाडी सोडली नाही. का सोडली नाही? तिकीट काढलं नव्हतं. जांबुवंतरावजींना हवं तर त्यांनी हातापायी करू शकले असते, गाडी सोडायला लावू शकले असते. काय केलं असेल जांबुवंतरावजींनी? सेंट्रल ॲव्हेन्यूवर चालत गेले आणि त्या रस्त्याच्या मध्ये असा स्वतःचा कुर्ता धरून एक शब्द न काढता उभे राहिले. एक शब्द न काढता उभे राहिले. आजूबाजूच्या इतवाराच्या सेंट्रल ॲव्हेन्यूच्या दुकानदारांनी एक शब्द न विचारता त्यांच्या झोळीमध्ये पुडकेच्या पुडके पैशांचे टाकले.
आगगाडीचा किराया दिला आणि आगगाडी निघाली. ही दानत आहे विदर्भाची. जांबुवंतरावजींना कमी लेखू नका. लोकनायक बापू बियाणे आणि ब्रिजलाल बियाणी नंतर जांबुवंतरावजी झाले नसते तर आज ही विदर्भ मुव्हमेंट दिसली नसती. विदर्भ मुव्हमेंटचा इतिहास आहे, लांबचा इतिहास आहे. मला कधी कधी गमतीने लोक विचारतात का हो विदर्भ कधी होईल, आणि मी म्हणतो माझ्या आजोबांनी जे सुरू केलं, जे मी चालवतोय ते माझ्या नातवानी चालवलं तरी मला काही त्रास नाही त्याचा. गमतीने म्हणतो विदर्भाची लढाई आत्ताच आपल्याला संपुष्टात आणायची आहे. पण जनमताचा कौल घ्यायला सरकार का घाबरतो? विंटर सेशन मध्ये जेव्हा मी पत्रकार संघापुढे एका भाषणात म्हटलं होतं खरंच विदर्भ हवाय का नकोय हे तपासून पाहायचं असेल तर मतपेटीतून मागा ना लोकांना हवाय का नकोय. 51% लोकांनी विदर्भ मागितला नाही तर आम्ही आमची विदर्भाची मागणी सोडून देऊ. पण जर का 51% विदर्भ मागितला तर आम्हाला तुम्ही विदर्भ वेगळा करून द्यायची हिंमत ठेवता का? नाहीये तयारी सरकारची. शिवसेनेचं तर जाऊच द्या, त्यांची मानसिकता नाही. पण भाजप सारखं सरकार देखील आज जनमताचा कौल घ्यायला साशंक दिसतं. मी खूप सभ्य भाषा वापरतोय. नागपुरी भाषेत बोलायचं तर नाही, आपल्यावर एकट्यांवरती जबाबदारी नाही, आम्हालाही बोलता येतं. तंबू में घबराट हो रही है. काय होईल, कसं हाताबाहेर जाईल हे समजत नाहीये. त्याच्यामुळे दुरून दुरून बघा काय होतंय आणि जरूर पडेल तेव्हा उडी मारा आणि विदर्भाचा कलश आम्ही घेऊन आलो म्हणून मग पुढे या. ही जर स्थिती असेल तर त्याकरता तुम्ही जनमत घेत नसाल तर जनमत तुम्हाला दाखवून दिल्या जाईल. भीती ही आहे की तेलंगणाच्या तऱ्हेचं जनमत पाहायचंय तुम्हाला का सभ्य नेहमीच्या मार्गाने लोकशाही मार्गाने शांततेने जनमत पाहायचंय. या सभेमध्ये ऍटलिस्ट 2 लोक आहेत ज्यांना मी हात जोडून विनंती केलेली आहे की इतक्या विध्वंसक मार्गाने जायची गरज नाही. जर का हिंसात्मक स्वरूप आलं या चळवळीला, माझी मुलं मरतात, तुमची मुलं मरतात. 1200 मुलं मेलेली आहेत तेलंगणाच्या चळवळीत. आपली मरायला नको ही आपली इच्छा आहे. आपल्या बरोबर पश्चिम महाराष्ट्राची बालकं सुद्धा मुळीच मरायला नको. हा मार्ग नव्हे, ही पद्धत नाही, ही कायद्याची पद्धत नाही. आपल्या घटनेत राज्य कसं निर्माण करायचं हे दिलेलं आहे आणि त्या पद्धतीनेच राज्य निर्माण व्हायला पाहिजे या ठाम समजाचा मी आहे आणि त्याचा मी पुरस्कार आहे. पण हे माझा समज समोरच्याचा जर समज नसला आणि हे प्रकरण हाताबाहेर गेलं तर काय होईल याची जाण महाराष्ट्राने ठेवायला पाहिजे. तो दिवस न येऊ, पण तो दिवस मला ज्या पद्धतीने दिसतोय फारसा दूर नाही. मला त्या दिवसाची न येण्याची प्रार्थना आहे, पण तो दिवस येण्याची तयारी देखील आहे. जरूर पडली तर विदर्भाची लढाई याला मी अंतिम लढाई म्हणायला तयार नाहीये. ही अंताची लढाई आहे, शेवटची लढाई नाहीये, शेवट करणारी लढाई आहे. आखरी लड़ाई नहीं है, आखिरी तक की लड़ाई है. इसका ख्याल रखिए. और जब कोई आखिरी तक की लड़ाई लड़ता है तो उसके लिए जान क्या चीज होती है.
आखिरी तक की जंग लड़ने के लिए विदर्भ आज तैयार है। अब सवाल इतना है कि आप रण के लिए शंखनाद कब करते हो? पश्चिम महाराष्ट्र ज्या दिवस रणशिंग फुकेल विदर्भ रस्त्यावर येईल. सहन करण्याला मर्यादा असते. केव्हा तरी ती मर्यादा संपते. मला जे जालन्याला बोलावण्यात आलं ते विधवा स्त्रियांना साडी वाटप करायला बोलावण्यात आलं. एक राज्याचा महाअधिवक्ता, राज्याचा सन्मान दर्शवणारा एक पदधारी काय करतोय? 70-75 माझ्या आईच्या पासून माझ्या मुलीच्या वयाच्या बायकांना कपाळावरचं कुंकू ज्यांचं पुसलं गेलेलं आहे अशा स्त्रियांना 6 मीटर कापड देतोय. या स्थितीला महाराष्ट्र सरकार आलेलं आहे की 6 मीटर कापड आपण देतो आणि समजतो की हे महाराष्ट्राचं आदी कर्तव्य पूर्ण झालं. ज्यांचे नवरे गेले, ज्यांची मुलं गेली, का गेली? दुष्काळ पडला म्हणून नाही गेली, हात पसरायला लाज वाटते म्हणून गेली. मी माझ्या बायकोला, माझ्या मुलांना पोसू शकत नाही. 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, आज 4थं वर्ष मी त्यांना खाऊ घालू शकत नाही. याची किती आपली अस्मिता ठेस खात असेल विचार करा. आपण कोणत्या लेव्हलला त्या माणसाला ओढून ठेवलेला आहे याचा विचार करा. तो माणूस आनंद होतो म्हणून आत्महत्या करत नाही. तो माणूस मुलीच्या लग्नाकरता आत्महत्या करत नाही पैसा घेतला म्हणून. प्रेमभंग झाला म्हणून मुलीचा आत्महत्या करत नाही. तो माणूस आत्महत्या करतो कारण त्याचा आत्मसन्मान संपलेला असतो. अशा माणसाचा, ज्याचा आत्मसन्मान आज संपलेला आहे, अशा माणसाला जेव्हा आपण म्हणतो आता शेवटच्या लढाईत तू उतर, तेव्हा तो जीव देण्याच्या पलीकडे जाऊन आपल्यासाठी जीव द्यायला आज उभा आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे सरकारने. पश्चिम महाराष्ट्राने हे समजून घ्यायला पाहिजे की 116 हुतात्मे निश्चित पश्चिम महाराष्ट्राकरता मेले असतील, पण 29,000 शेतकरी विदर्भाकरता आणि मराठवाड्याकरता मेले. कारण त्यांचा विकास झालेला नाही आणि त्यांच्या विकासाचं न होण्याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्राची निष्क्रियता, महाराष्ट्राचा द्वेषभाव, महाराष्ट्राने दिलेला सापत्निक वागणूक. सापत्निक कुठली? 2 पत्नी असतील तर सापत्निक म्हणतात. नोकरासारखी वागणूक. याच्या विरुद्ध आज आता उठून उभे राहा म्हटलं तर विदर्भ आज तयार आहे उठून उभं राहायला, हे मी त्यांना सांगू इच्छितो. आपण माझ्याकडून अपेक्षा ठेवता हे मी जाणतो. मी कायदा शिकलेला माणूस आहे. कायद्यामध्ये माझा नितांत विश्वास आहे. कायद्यातून राज्य मिळतं. तेलंगणासारखा एखादा अपवाद सोडला तर हे मला माहीत आहे. आपल्या देशात अनेक राज्य कायद्याच्या प्रक्रियेतून झालेली आहेत. या राज्याच्या निर्मितीसाठी कायद्याच्या प्रक्रियेतून जे काही करावं लागेल ते करायला मी मागे पुढे 1 मिनिट देखील पाहणार नाही. ज्या वेळेला कायद्याचं उल्लंघन करून राज्य निर्माण करायची पाळी येईल त्यावेळेला महात्मा गांधींनी देखील सत्याग्रह करताना कायदा तोडा हा आदेश दिला होता. हा मी माझ्या डोळ्यासमोर ठेवून सत्याग्रह करेन हे आज सांगतो. जय विदर्भ! जय विदर्भ! जय विदर्भ!